ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि नांदेडमध्येही भाजप आणि शिवसेनेची युती तुटली। पुण्यात युती तुटल्याच जमा, माघार नाही। आता त्यांच्या विरोधात आमची लढाई, नाना भानगिरे यांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री शिंदेंनी उदय सामंतांना तातडीने पुण्याला पाठवलं। शिंदेंचा पुण्यातील नेत्यांना निरोप। सामंतांसोबत बैठक घेऊन अंतिम निर्णय घेणार। पुण्यातील स्थानिक नेते स्वबळावर लढण्यासाठी आग्रही। मुंबईत भाजपकडून 135 एबी फॉर्मचं वाटप। भाजपकडून 2 उमेदवारांचे एबी फॉर्म अद्यापही वेटिंगवर। पुण्यात रुपाली ठोंबरे पाटील यांना उमेदवारी जाहीर। प्रभाग क्रमांक 26 मधून दादांच्या राष्ट्रवादीकडून रुपाली ठोंबरे पाटील लढणार। गुंड गजा मारणेच्या पत्नीला दादांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी। जयश्री मारणे पुण्यात प्रभाग क्रमांक 10 मधून निवडणूक लढवणार। मुंबईमध्ये शिंदेंची शिवसेना, भाजपचं जागा वाटपाचं सूत्र ठरलं। भाजप 137 तर शिंदेंची शिवसेना 90 जागांवर लढणार। महायुतीच्या घटक पक्षांचाही याच आकड्यांमध्ये समावेश असणार। शिवसेना म्हणून मिरवणारे भाजपच्या तुकड्यांवर, भाजपने फेकलेल्या जागांवर शिंदे निवडणूक लढणार। संजय राऊतांची शिंदे सेनेवर टीका। मुंबईमध्ये ठाकरे बंधू पवारांच्या एनसीपीचा फॉर्म्युला ठरला। ठाकरेंची शिवसेना 165 जागांवर आणि मनसे 52 जागांवर उमेदवार देणार, तर पवारांची राष्ट्रवादी 10 जागांवर लढणार। वरळी मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी। वॉर्ड क्रमांक 197 मनसेला गेल्यानं पदाधिकारी नाराज, तर 197 मधील ठाकरेंचा उमेदवार मनसेच्या चिन्हावर लढावा। ठाकरे सेनेची विनंती। नाराज उमेदवारांची मध्यरात्री उद्धव ठाकरेंसोबत चर्चा। राज ठाकरेंची 10 जानेवारीला ठाण्यामध्ये सभा। एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरेंची तोफ धडाडणार। नागपुरात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची युती। नागपूरमध्ये भाजप 143 तर शिवसेना 8 जागांवर लढणार, तर 6 ठिकाणी भाजप शिवसेनेसाठी आपले उमेदवार देणार। मनपा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस। मुंबईमध्ये एकूण 401 उमेदवारी अर्ज दाखल। सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार। कोल्हापुरात निवडणुकीतील मतदार यादीत घोळ। अजूनही मतदार यादीमध्ये 250 ते 300 मयत लोकांची नावं। माजी दिवंगत आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांचंही यादीमध्ये नाव। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।